दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा. आपल्याला त्या दोन्ही संख्या शोधायच्या आहेत. तर सर्वात अगोदर आपण काय करूयात, तर त्या दोन्ही ज्या संख्या आहेत त्या आपण x आणि y असं मानून घेऊया. त्यासाठी आपण इथे लिहून घ्यायचं आहे मोठी संख्या x व लहान संख्या y मान. आपल्याला इथे पहिली अट दिली आहे म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे पहिल्या अटीवर. तर अट काय आहे, तर त्या दोन्ही संख्यांमधील जो फरक आहे तो 3 आहे. याचा अर्थ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर येणारा फरक 3 आहे. त्यासाठी आपण इथे लिहून घ्यायचे मोठी संख्या x त्यातून लहान संख्या y वजा केली तर येणारा फरक हा 3 आहे. तर हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं. या समीकरणाला आपण नंबर 1 देऊया. त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं आहे की मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे. तर ही दुसरी अट आहे म्हणून आपण इथे लिहायचं आहे दुसऱ्या अटीवरून. तर दुसऱ्या अटीमध्ये काय सांगितलं आहे बघा, मोठ्या संख्येची तिप्पट. मोठी संख्या आहे x, तिची तिप्पट म्हणजे ह्या x ला 3 ने गुणाकार करावा लागेल. तर x गुणिले 3 उत्तर आलं 3x. त्याची करायची आहे आपल्याला बेरीज म्हणून इथे बेरजेचं चिन्ह. बेरीज कुणासोबत करायची, तर लहान संख्येच्या दुप्पट सोबत. लहान संख्या आहे y, y ची दुप्पट म्हणजे 2 गुणिले y. तर इथे 2 गुणिले y उत्तर आलं 2y. तर ही बेरीज किती येणार आहे, ती येणार आहे 19 म्हणून इथे बरोबर 19. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालं. ह्या दुसऱ्या समीकरणाला आपण नंबर 2 दिला. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 या दोघांचंही जर आपण निरीक्षण केलं तर कोणत्याही चलाचा सहगुणक इथे समान नाही. तर आपल्याला इथे काय करावं लागेल, दोन्हीपैकी कोणत्याही एखाद्या चलाचा सहगुणक अगोदर समान करून घ्यावा लागेल. तर आपण y चलाचा विचार करूयात. तर y चलाचा सहगुणक समान करून घ्यायचा असेल तर पहिल्या समीकरणातील जो वजा y आहे त्याला 2 ने गुणाकार करावा लागेल. यासाठी पूर्ण समीकरणाला आपण 2 ने गुणाकार करू म्हणून इथे लिहायचं आहे म्हणून समीकरण 1 ला 2 ने गुणू. आता हा गुणाकार केल्यानंतर काय होईल, तर 2 गुणिले x उत्तर आलं 2x. 2 गुणिले वजा y उत्तर आलं वजा 2y बरोबर 2 गुणिले 3 उत्तर आलं 6. तर हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं. दुसरं समीकरण आणि तिसरं समीकरण या दोघांचेही जर निरीक्षण केलं तर इथे y चलाचे सहगुणक समान झालेले आहेत. म्हणजे आपण याचं निरसन करू शकतो, याला काढून टाकू शकतो. दोघांचंही चिन्ह काय आहे, तर दोघांचंही चिन्ह वजा आणि अधिक असं वेगवेगळं आहे. याचा अर्थ दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर 2y हे पद निघून जाईल. तर आपण काय करूयात, इथे लिहून घेऊयात समीकरण 2 व समीकरण 3 ह्यांची बेरीज करतात. आता बेरीज करण्यासाठी दोन्ही समीकरणे एकाखाली एक अशी लिहून घ्यावी लागतील. अगोदर दुसरं समीकरण लिहूया जे आहे 3x अधिक 2y बरोबर 19. अगदी त्याच्या खाली तिसरं समीकरण लिहायचं आहे 2x वजा 2y बरोबर 6. इथे आपण बेरीज करणार आहोत म्हणून बेरजेचं चिन्ह. आता बेरीज काय होईल बघा, तर 3x अधिक 2x उत्तर आलं 5x. त्यानंतर अधिक 2y वजा 2y, अधिक मधून वजा गेलं तर हे 2y मधून 2y गेले, राहिलं 0. ते 0 लिहिण्याची गरज नाही. त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय आहे बघा, तर 19 अधिक 6 उत्तर आलं 25. इथे लिहिले 25. 5x बरोबर 25. हे 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात. त्यामुळे इथे राहिलं फक्त x बरोबर चिन्हाच्या पलीकडे जे 25 आहे ते जसेच्या तसे आले आणि हे जे 5x होते म्हणजे 5 गुणिले x होते तर हे 5 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते गुणिलेचे
भागिले 5 झाले म्हणून ते छेदस्थानी गेले. म्हणून x बरोबर, आता इथे 5 ने 25 ला भाग जातोय. 5 एके 5 आणि 5 5 25, म्हणजे x ची आपल्याला किंमत किती मिळाली? ती मिळालेली आहे 5. तर x ची जी किंमत मिळाली, ह्या किमतीला आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. x ची किंमत मिळाली, अजून आपल्याला y ची किंमत शोधायची आहे. तर x ची मिळालेली किंमत आपण एखाद्या समीकरणात ठेवली तर आपल्याला y ची किंमत मिळेल. आपण बाजूला लिहून घेऊया. x बरोबर 5 ही किंमत समीकरण, कोणत्याही एखाद्या समीकरणात ठेवायची आहे. पहिलं समीकरण सर्वात सोपं आहे म्हणून समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 अगोदर लिहून घ्यायचं आहे. x वजा y बरोबर 3. x ची किंमत काय आहे? तर ती आहे 5, म्हणून इथे लिहिले 5 वजा y बरोबर 3. म्हणून हे 5 जसेच्या तसे ठेवूयात. हे जे वजा y आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात, म्हणजे ते अधिक y होतील. आणि हे जे अधिक 3 आहेत ते बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेऊन येऊयात. तर अधिक 3 बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आल्यानंतर ते झाले वजा 3 बरोबरचं चिन्ह, आणि वजा y बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर वजाचे ते अधिक होतील. म्हणून y बरोबर 5 वजा 3, उत्तर आलं 2. तर y ची किंमत आपल्याला मिळाली, x ची किंमत देखील मिळालेली आहे. दोन्ही किमतींना आपण अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घेतलं. ह्या ज्या y आणि x च्या किमती मिळाल्या, ह्याच किमती म्हणजे त्या दोन्ही संख्या आहेत, म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे. म्हणून त्या दोन्ही संख्या 5 आणि 2 आहेत. हे शाब्दिक उदाहरण असल्यामुळे आपण उत्तर शब्दात लिहून घेतलेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जॉईन करा.